तुझ्याकडे आहेत ना, अजून कशाला पाहिजेत व्हिडिओ गेम? पण एवढा मोठा होता आणि चांगला पण होता. अथर्व, दुकानामध्ये एवढे व्हिडिओ गेम असतात, तर सगळे तुला हवेत का घरामध्ये? हो. हो काय हो? आणि फक्त व्हिडिओ गेम घेत बसलं तर आपले पैसे संपून जातील ना. मग बाकीचं सगळं घेता येईल का? नाही. मग कशाला पाहिजेत व्हिडिओ गेम? मी तुझ्याने बोलला नाही आता. अथर्व, बाळा, असं नाही करायचं. आपण फक्त व्हिडिओ गेम घेत बसलो तर पैसे पुरतील का आपल्याला? नाही. नाही ना. वेगळ्या पण गोष्टी घ्यायच्यात ना. आणि व्हिडिओ गेम शिवाय सुद्धा खेळता येतं की? आता हे बघ, हे दोघं जण दादा बघ, ते खेळून राहिले की नाही? हो. त्यांच्याकडे कुठे आहे व्हिडिओ गेम? पण तुझ्याकडे स्पीकर का नाही? कारण त्यांना व्हिडिओ गेम देणारा कोणी नसेल म्हणून. मम्मी त्यांना माझा गेम देऊ? द्यायचा? हो. नक्की? नक्की. नंतर रडायचं नाही, हा अथर्व? हो, नाही झालं. कोणता द्यायचं? ठीक आहे. थँक्यू. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुझं नाव काय आहे? बंटी. तुझं नाव? बबलू. हाय बबलू. आणि मी त्यांना बंड्या पण देऊ? हो, दे ना. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. खेळा हा आता. छान वाटलं की नाही? हो. असंच आपण दुसऱ्याला आनंद दिला का आपल्यालाही आनंद मिळेल. हो. आता मी माझा सर्वांचे गेम देणार. शाबास. हो. चल. ए अगं काय झालं? हॅलो शनया? अरे नाही बोलायचं केडी. अरे पण झालं काय ते तर सांगशील की नाही? याला त्यांच्या सोबत जायचं असतं तर मला का फोन करतो? कोण? गॅरी. अजून कोण? राधिका आणि अथर्व सोबत शॉपिंग करत होता. अरे हा गुरु तर सुपर फास्ट आहे यार. बायकोकडे जाऊन लगेच शॉपिंग करायला गेला. त्याचं बरं चाललंय, पण हे बरं चालणार नाही. नाही पण तुला कसं कळलं? त्यांनी फोन केला होता मला आणि मला जायचं पण नव्हतं. ती ईशा मला घेऊन गेली फालतूच आणि तिकडे गेलं तर मग हेच परत सगळं. गुरु तुझ्या बायको सोबत तुझं सेटलमेंट झालंय, पण हिचं काय? आणि हिला विसरला तर माझं काय होईल? शनाया चिडली आहेच, पण तिला आणखी हवा दिली पाहिजे. म्हणजे भडका उडेल आणि गॅरी परत डिस्टर्ब होईल. आणि तो डिस्टर्ब झाला तर माझं दुकान चालू. अरे नाही पण हे चुकीचं आहे. नेहमी तुझ्याशी असंच वागतो तो. ये गलत किया उसने. हा शनाया, तो ना तुला यूज करतोय. आय नो. एडी तेच सांगू नको परत मला. आय नो, मला कळलंय ना फायनली की तो मला यूज करतो ते. प्रत्येक वेळा आपला काहीतरी बेबी शो ना आणि काय शो नाही तर पटणारच आहे, हे माहितीच आहे ना त्याला. बट केडी दिस टाइम यूज ठीक आहे. यावेळेस ना मी पटणारच नाहीये. आय डोंट गिव्ह अ डॅम अबाउट इट. आय डोंट केअर अबाउट इट ना. हा हेच करेक्ट आहे. हेच सांगणार होतो मी तुला. ऍक्च्युली मी हेच सांगत होतो. काय सांगत होतास? हा? काय काय सांगत होतास तिला? अरे नाही, मला काही नव्हतं सांगायचं, हिलाच सांगायचं. तुला सांगायचं होतं ना त्याला. काही सांग ना. बच्चा प्लीज तू जरा ऐकून घे ना माझं. केडी, या माणसाला जायला सांग. केडी यार तिला सांग ना, मी राधिका सोबत शॉपिंगला गेलो नव्हतो. मला काही फरक पडत नाही हा कुठे गेला होता. याला जायला सांग ना प्लीज. अरे केडी तिला समजव ना यार. तिला समजव ना. मला अथर्व होता म्हणून जावं लागलं. गॉड, या राईट. मॉन्स्टर आणि सगळेच इम्पॉर्टंट आहे ना. मी तर इम्पॉर्टंट नाहीच आहे. केडी त्याला सांग, बघ अथर्वला मॉन्स्टर म्हणायचं नाही. म्हणजे ते सोडून दे ना यार. मुद्दा असा होता की त्याला कसं अवॉइड करणार. अवॉइड मलाच करायचं ना, दुसरं कोणाला अवॉइड करणार आहे केडी? हो ना. केडी यार तू सांग ना तिला. असं कसं करेन मी कशाला अवॉइड करेन? केडी प्लीज त्याला जायला सांग ना. अरे गप्पा बसा यार. मी काय टेनिस बॉल आहे का? इकडून तिकडे तिकडून इकडे. तुम्ही तुमचं सॉल्व्ह करा. बच्चा तू हात नको लावसा मला प्लीज. नाही, बोल बोल. काय बोलायचंय बोल. तुला काय बोलणार आहेस? आणि तू वेगळं सगळ्यांसमोर काही वेगळं बोललास? तू काही ऍक्सेप्ट केलंस? तू नाहीच. आणि काय माझ्यावर ब्लेम टाकलास ना सगळा? मी काय ब्लॅकमेल करते तुला? ऑब्विसली. सो काय बघू ना, मला पण फोटोज बघू, व्हिडिओज बघू, काय ते मेसेजेस सगळे बघू दे ना मला काय ते.
बच्चा ती वेळच तशी होती ग. अरे काय वेळ तशी होती? मी बोलले ना सगळ्यांसमोर, तुला बोलायला काय जात होतं? तिकडे तू तुझ्या बायकोलाच एक्सप्लेनेशन देत होता, आत्ताही तिच्यासोबतच आहेस. अगं मग कुठे जाणार होतो मी? इकडे येऊ केडी हे मला फरक पडत नाहीये, तुला कुठे जायचं तिथे जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. बच्चा तू ऐकून तर घे ना माझं, शांत हो आधी. हे बघ मी काय काय आणलं ते तर बघशील का तू? हे बघ तुला वॉच हवं होतं ना, मी वॉच आणलंय तुझ्यासाठी. लिमिटेड एडिशन, ओनली 1.5 lakhs. $1.5 लाखाचं घड्याळ आहे, पण इट्स अ व्हेरी गुड ब्रँड ना. 1.5 लाख तुला हवं असलेलं घड्याळ. अगं हे आणण्यासाठी मी गेलो होतो. म्हणजे ऍक्च्युली राधिका आणि अथर्व बरोबर याच्यासाठी गेलो होतो, फक्त तुझ्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून बच्चा. आता आता तू मला सांग, माझं तुझ्यावर प्रेम नसतं तर हे सगळं केलं असतं का मी? नाही तू सांग मला. त्या दिवशी पण मी घाबरलो ग. अचानक सगळे आले चारी बाजूनी, काय काय काही कळलंच नाही. आता मला सांग तू, मी जर त्या वेळेला तुझी बाजू घेतली असती, फक्त विचार करून बघ, मी जर तुझी बाजू घेतली असती तर या सगळ्यांनी फाडून दस्त खाल्लं आपल्याला. हा खाल्लं असतं की नाही? हो की नाही? म्हणून मी असं स्ट्रॅटेजिकली वागण्याचा निर्णय घेतला बच्चा. म्हणून मी म्हटलं आपण असं वेगळं केलं ना एकमेकांना तर आपल्याला डील करता येईल त्यांच्याशी. म्हणून तुला ब्लेम करावं लागलं, मला ब्लेम करावं लागलं. पण तू हे घे ना बच्चा, गिफ्ट घे ना. हा प्लीज एकदा हे गिफ्ट घे आणि एकदा फक्त आय लव्ह यू म्हण ना. नाही हॅपी दिवाळी म्हटलं तरी चालेल. प्लीज बच्चा प्लीज. मला गिफ्ट काय? नकोय मला गिफ्ट, जा तू इथून. केडी तिला बरं आहे ना रे? 1.5 लाखाच्या घड्याळाला नाही म्हणाले. अरे सॉलिड सटकली आहे तिची. तुला आणि वहिनीला शॉपिंग मॉल मध्ये बघून डोक्यात राग गेलाय तिच्या, म्हणून ती गेली. पण तू सॉलिड आहे यार. हा वहिनी बरोबर पॅचअप करून डायरेक्ट शॉपिंग. असलं पॅचअप सगळं वरवरच आहे. ते 2-2 बायका आहेत, पण आमच्या नशिबात दिवाळी नाहीच. राधिका, अरे छान झालाय हार. नेहा कुठे ग? नेहा नानांकडे गेलीये. आता माझं आवरलं की मी पूजा करून घे. तुझी झाली का पूजा? नाही, तयारी तर करून राहिले, पण काही करावंसं नाही वाटत. इतकी वर्ष लक्ष्मी पूजन करतेय, घरात पणत्या लावतेय, सजावट करतेय, पण आज काही करावंसं वाटून नाही राहिलं.